बाप्पा तर आपले आलेच आहेत. तर आता काही दिवसांनी ना गौराई पण येतील. तर गौराईसाठी बऱ्याच जणांची लगबग चालू असेल फराळ बनवायची. तर मी अशीच एक तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आले. बेसनचे लाडू आहेत, जे अजिबात टाळाला चिटकणार नाही आहेत. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत जाणार आहे. अजिबात रवा वापरला नाही तरीसुद्धा आपले रवाळ असे बेसनाचे लाडू तयार होणार आहेत. तर इथे मी 2 वाटी पीठ घेते बेसनचं. तर तुम्ही हव्या त्या मेजरमेंटमध्ये एक माप करा, त्यानुसार तुम्ही पीठ घ्या. त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं तूप टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. भाजायच्या अगोदरच छान मिक्स करून घ्यायचे तूप. त्याच्याने ना आपले जे बेसनचे लाडू आहेत ते अजिबात गुठळ्या होणार नाही. तिथेच आपल्याला गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि गुठळ्या फोडून झालं की छान आपल्याला ते एका कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. तर छान कलर येईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे. अधूनमधून जर आपल्याला गरज वाटली की ते तूप लागणार आहे तेव्हा आपल्याला तूप ॲड करायचं आहे. जर तुपाचं मेजरमेंट काही मी आत्ताच सांगू शकत नाही, जसं लागेल तसे मी ॲड करते. तरी ते छान भाजून घेते मी बेसन. गुठळ्या पण आपण आधीच फोडल्या होत्या, पण ज्या काही असतील ती भाजताना आपल्या गुठळ्या फुटून जातील. तिथे मी अजून तूप टाकते. गरजेनुसार ॲड करत जायचे. जे आपले बेसन आहेत त्याचा ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. वास येतो, खूप छान येतो वास बेसन भाजताना. तर तो वास यायला सुरुवात झाली की समजायचं आपले बेसन तयार आहे लाडूसाठी. इथे बघा माझा कलर किती छान सुटला आहे. तर थोडासा लाल कलर येईपर्यंत आपल्याला बेसन भाजायचे. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. इथे थोडे पण आपल्याला बेसन कच्चं नाही राहायला पाहिजे, याची आपल्याला खात्री करून घ्यायचं आहे. वास यायला पाहिजे, कलर चेंज व्हायला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टीने आपल्याला समजून जातं की आपलं बेसन खरपूस छान भाजले ते. तर इथे मी 2 कपाला पाऊण वाटी पिठी साखर वापरते. तर तुम्ही कमी गोड खात असेल तर थोडंसं तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर ते मिक्स करायचं आहे आपल्याला हाताने. गॅसची फ्लेम माझी चालूच आहे. तर ते मिक्स होईपर्यंत आपण फ्लेम चालूच ठेवणार. तर इथे तूप टाकते थोडंसं आणि ते छान मिक्स करून घ्या. गरजेनुसार आपल्याला तूप ॲड करत जायचं आहे. एकदम घाई नाही करायची. तर इथे बघा मी खाली घेतलं आहे. गॅस बंद करून जे आपलं पीठ होतं मिक्स केलेलं तर ते खाली घेते. याच्यामध्ये ना आपल्याला गरजेनुसार तूप ॲड करायचं. फ्लेम बंद करून आपल्याला ही प्रोसेस करायचं आहे. बरेच जण ना जेव्हा बेसन भाजतात तेव्हाच तूप ॲड करतात, पण त्याच्यामुळे ना तुपाचं प्रमाण कमी जास्त होतं आणि त्याच्यामुळे आपले लाडू बिघडतात. त्याच्यामुळे ही सोपी ट्रिक आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. असं थोडं थोडं करून आपल्याला तूप ॲड करायचे. तोपर्यंत ॲड करायचे जोपर्यंत असा गोळा होत नाही आपल्या पिठाचा, तोपर्यंत आपल्याला तूप ॲड करायचे. तूप भरपूर लागतं, अजिबात कंजूसी करू नका तुपासाठी. तर इथे तूप मी ॲड करते गरजेनुसार. इथे मला ना 2 कपाला जवळजवळ 2 वाटी तूप लागलं होतं. लहान आकाराची वाटी होती त्याची आपल्याला 2 कप मला तूप लागलं होतं. ते बघा माझा गोळा होतो, अशा प्रकारचा गोळा होतो. त्यावेळेस आपले लाडू मळायला तयार होतात. आणि जवळजवळ 200 ग्राम तूप लागलं होतं मला ह्याच्यासाठी. तर इथे आपल्याला लाडू मळून घ्यायचे आहेत आकाराचे. आपल्याला जो आकार पाहिजे तुम्हाला, मीडियम मोठा, त्या आकाराचे तुम्ही लाडू इथे वळून घेऊ शकता. इथे बघा 2 कपामध्ये माझे जवळजवळ मीडियम साईजचे 30 लाडू झाले होते. तर तुम्ही बघा तुम्हाला मेजरमेंट कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही लाडूचं जे माप आहे ते घेऊ शकता. तर इथे मी सगळे करून लाडू इथे वळून घेते. गोलाकाराचे मीडियम आकाराचेच घेते, जास्त छोटे पण घेत नाही, जास्त मोठे पण नाही घेते. तर असे करून मी लाडू वळून घेते सगळे. खूप सोपी आहे पद्धत, नक्की ट्राय करा. इथे तुम्हाला अजिबात गडबड होणार नाही तुपाची, म्हणूनच आपण स्टेप बाय स्टेप असं तूप टाकत गेलो. इथे बघा माझे लाडू तयार आहेत.
किती सुंदर झालेत लाडू. कलर बघा लाडवाचा कसला सुंदर आला आहे. तर एक लाडू मी ना तुम्हाला फोडून दाखवते. बघा आतून किती छान सरवाळ झाला आहे आपला लाडू. तर फोडून दाखवते तुम्हाला. हे बघ किती सुंदर असे लाडू झालेत. रवा अजिबात तुमच्या दाताखाली चिटकणार नाही आहेत. खूप सुंदर होतात, खूप टेस्टी होतात. नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही चुका असतील तर तेही सांगा. चॅनल आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणीला चॅनलची लिंक शेअर करा. तर चलो बाय.